राज्यात जागा हो. महानगरपालिका मतदार याद्यात घोळच घोळ. भाग 1. सोलापूर महानगरपालिका निवडणुका कधीही जाहीर होतील नव्हे ही बातमी वाचण्यापूर्वीच महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्याही असतील. अशा परिस्थितीत मतदार राज्यात जागा हो या शीर्षकाखाली महानगरपालिका मतदार यादीत घोळच घोळ भाग 1 सादर करताना खेदजनक बोलावेसे वाटते की प्रत्येक निवडणुकीत मतदार बंधू भगिनी, युवक युवती या निवडणूक तारखेच्या दिवशी मतदान पोलिंग बूथजवळील विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान बूथपासून 100 मीटर अंतरावर पेंडॉल टाकून मतदारांना मदत करण्यासाठी बसलेल्या ठिकाणी जाऊन आपले मतदान हक्क बजावण्यासाठी स्लिपा मागणीसाठी येतात. त्यामुळे विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान आहे किंवा नाही हे शोधून सांगतात. अशी अवस्था गेल्या 10 ते 15 वर्षातील निवडणुकांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येते. हा प्रकार किती गंभीर आहे याचा विचार मतदारांनी करावा. जय महाराष्ट्र. सर्व सोलापूरकरवासी मतदार बंधू भगिनींना नमस्कार. जय महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका बाबतीमध्ये या विशेष मुलाखतीत आपल्याला विनंती करण्यात येते की आपण ही बातमी पाहताना ही बातमी आपण पाहत असताना निवडणुका जाहीर झालेल्या असतील. बंधू भगिनींनो, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये जो मतदार याद्या जाहीर केल्या आहेत, तो मतदार याद्या प्रसिद्धीकरण केले आहेत, त्या मतदार याद्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणात घोळ आहे हे ते घोळ नाहीसा करण्यासाठी प्रशासनाला देखील जमलेले नाही आणि जमणारे नाही. कारण एका प्रभागातील मतदार 1000, काही प्रभागामध्ये 2000, काही प्रभागामध्ये 5000, काही प्रभागामध्ये 10,000 मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये नोंदविले गेले आहेत. असं झालं तर आपला प्रतिनिधी मतदार आपला प्रभागातील प्रतिनिधी कसा निवडून देऊ शकतो? आणि मतदानच नाही आपल्या प्रभागात, किंवा काही ठिकाणी दुबार मतदान आहे, काही ठिकाणी काही मतदारात तिबार मतदान आहे. मग त्यांच्यासाठी काय प्रशासन करणार? प्रशासन नेहमी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करीत मतदाराला या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम करीत आहे आणि गोल 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 उत्तर देत आहे. दुबार मतदानाच्या बाबतीमध्ये त्या मतदार यादीवर स्टार केलेला असतो, तो मतदार येऊन आम्ही पत्र द्यावं, त्यानंतर मतदान करावं. हे शक्य आहे का? मतदार संख्या वाढावी म्हणून मतदारांना आपले हक्क जास्तीत जास्त बजावावा म्हणून निवडणूक आयोग, भारत सरकार अनेक प्रकारचे जनजागृती करीत आहे. अब्जावधी रुपये खर्च करत आहे. कारण एकच तो त्रास आहे की एकच आपला अधिकार आहे, मताचा अधिकार. तो जर मताचा अधिकार नसला तर या लोकशाहीचा पूर्णपणे काही अर्थ राहणार नाही. म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये मी या अगोदर देखील म्हणलं, कोणाला काही चिंता नाही आहे. मतदानाच्या दिवशी बघूया की मतदान केंद्रावर येतात ते सर्व पक्षीय उमेदवारांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते बसले असतात. आमचं मतदान आहे का बघा या पत्त्यावर, असं विचारणा करतात. अशा परिस्थितीमध्ये या हजारो मतदानाचा घोळ झाला तर निवडणुका कसं होणार आहेत? झाल्या तरी तो प्रतिनिधी किंवा तो उमेदवार निवडून येणारा नगरसेवक
लोकप्रतिनिधी याच्यावर आपल्या मतदारांचा कुठल्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही, कारण तो मतदारच केलेला नसतो. दुसऱ्या प्रभागात जाऊन कधी करावं, ते शोधून कधी आणावं. या बाबतीमध्ये स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्या प्रभागामध्ये जाऊन पाहणी केली की खरोखरच इतर वार्डामध्ये गेलेले आहेत, मतदार गेलेले आहेत, मतदार नोंदणी झालेली आहे असे दिसून आलं. असे असताना केवळ निवडणूक आयोगाचे आदेश ऐकून आपण निवडणुका घेतला तर हे लोकशाही होणार आहे का? एक महत्त्वाच्या ठिकाणी आहे की बाबासाहेबांच्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसापासून राष्ट्रपतीपर्यंत एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे. किंवा महापौराला 5 मतदान, नगरसेवकाला 4 मतदान, किंवा त्या आमदाराला 20 मतदार, किंवा त्या ठिकाणी खासदाराला 100 मतदान, मंत्र्याला 200 मतदान, खासदाराला राष्ट्रपतीला 500 मतदान, मुख्यमंत्र्याला अमुक मतदान, असं कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही. एकच मतदान या ठिकाणी आपल्याला करता येतो. तो सुद्धा मतदान हक्क हिरावून घेतल्यावर काय राहणार आहे? आपला हक्क काय राहणार नाही. केवळ निवडणूक आयोगाचं आदेश ऐकून हे मतदार यादीतील घोळ जशाचं तसं ठेवून हे निवडणुका जाहीर होत आहेत. तर मतदार राजा जागा हो, आता देखील वेळ गेलेली नाही आहे. आपल्या प्रभागामध्ये ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात नाव आहे का बघा, अन्यथा एकत्रितपणे येऊन या बाबतीमध्ये आवाज उठवणे गरजेचं आहे. न्यायालयात दाद मागणे गरजेचं आहे. आम्हाला मतदान करायची इच्छा आहे पण आमचं मतदान नोंद नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी आर्ग्युमेंट करून न्यायालयामध्ये दाद विचारण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा हे लोकशाही पूर्ण संपुष्टात येणार आहे. मतदाराला काही किंमत राहणार नाही आहे. जे कोण मतदार नावं आहेत त्यांच्या माध्यमातूनच निवडणुका घेऊन उद्या नगरसेवक म्हणतो तुमचं मतदानच माझ्या याच्यात नाही आहे, मी काय काम करू, असं सुद्धा होऊ शकते. म्हणून निवडणूक आयोगाला, महानपा आयुक्तांना माझी कळकळीत नम्र विनंती आहे, अजून वेळ गेलेला नाही आहे. तुम्ही मतदार याद्या शुद्धीकरण पूर्ण नाहीसा करून मतदार याद्या शुद्धीकरण करूनच निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाला शिफारस करावी, विनंती करावी, असे या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि मतदार राजाला परत एकदा जागा करण्याचं आवाहन करतो की आता तरी वेळ गेलेला नाही, जागा हो. प्रत्येकाला आपल्या घरातील व्यक्तीपासून आपले पाहुणे रावळे जे कोण संबंधित आहेत, कोण आपल्या संपर्कात येतील, सर्वांना मतदान आहे का हे शोधून घेण्याचे आवाहन करावे आणि त्या पद्धतीने आपण या लोकशाहीला वाचवण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर 70 58 01 43 50.